राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी वनीला राहते. तर आजच्या डे 13 व्लॉगची सुरुवात होते, ती म्हणजे माझ्या गोडूल्या डोमूला बघून. मस्त गोड गाढ झोपला असतो तो आणि बघत सुद्धा असतो उठून थोड्या थोड्या वेळानी. छान नंतर मस्त नाश्ता करून घेते. नाश्ता झाला की छान ग्रीन टी सुद्धा घेऊन घेते माझी. नंतर छान मी माझी रेग्युलर एक्सरसाइज करून घेते. तर आजचा माझा दिवस आहे ना, हा कम्प्लिटली बिझी आणि खूप जास्त हेक्टिक असतो, कारण की मी उद्या कुठेतरी जाणार आहे आणि हे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये कळेल. तर आज मला करायची असते माझी हेअर ट्रीटमेंट, त्यामुळे मी जाते सनशाईन सलून मध्ये. मी ऑलरेडी यावर्षी एक कंप्लीट रील पोस्ट केली आहे, तर तुम्ही प्लीज माझ्या प्रोफाईल मध्ये जाऊन रील्स मध्ये जाऊन प्लीज चेक करा आणि कशी वाटली मला नक्की सांगा आणि त्या सलूनला जाऊन नक्की एकदा भेट द्या. छान माझी ट्रीटमेंट सुरू होते आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप वेळ घेऊन आम्ही छान गप्पा गोष्टी करत सगळे स्टेप्स कंप्लीट करतो आणि छान आता माझे हेअर्स असे खूप सॉफ्ट, सिल्की आणि हेल्दी दिसत असतात, जसं की तुम्ही बघूच शकता व्हिडिओमध्ये. इतके छान फील होतात ना, मला असं वाटतच नाही की ते माझे जुने हेअर्स होते. असं वाटतं की मला काहीतरी न्यू हेअर्स मिळाले आणि मला खूप कॉन्फिडन्स देखील फील व्हायला लागलं होतं. मग काय, सलून मधून निघते आणि जाते या सस्ता बाजार सेल मध्ये परत. म्हटलं काही न्यू आलं असेल तर जाऊन बघावं आणि मी काही या 2 वस्तू घेतल्या आणि घरी जायला निघालो. तर वाटेमध्ये मला एक शॉप दिसलं, तिथे खूप छान टॉप लटकलेलं होतं, तर मला ते घ्यावं वाटलं आणि ते टॉप मी घेतलं. आणि ही रील बाबांनी बघितल्यानंतर मी खूप शिवा खाणार असं मला वाटते. वाटेत जाताना आम्ही हे बदाम दूध देखील घेतलं होतं, तर ते पण घरी गेल्यावर मी आणि बाबांनी मस्त एन्जॉय केलं. आणि मग मी हा थैला घेऊन गेली काही माझे ड्रेसेस आणि टॉप अल्ट्रेशन करायला, कारण की मला उद्या कुठेतरी जायचं आहे जसं सांगितल्याप्रमाणे. त्यासाठी मला हे ड्रेस रेडी हवे होते. या भयंकर गरमीमध्ये मस्त घरी जाऊन थंड थंड खरबूज खाऊन घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळी छान एक चौवाष्टाचा गेम खेळ रंगला आमचा. खूप मस्त मजा आली, सगळे मिळून खेळलो आम्ही. त्यानंतर मी सायंकाळी ना या फिश पॉट मध्ये छान टाकल्या. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होता माझ्याकरता, कसं तरी केलं पण टाकलं, पण त्यांना पाण्यामध्ये छान फ्रेश पाण्यामध्ये टाकून मला छान वाटत होतं. तर आजच्यासाठी ना एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय.